हॅलो, तर आता आम्ही निघालोय अलिबागला. पाठीमागे बघू शकता. माझं थोडंसं ना इथे पिंपल आला म्हणून दुखतं, म्हणून एवढं काही बोलत नाही. तर आता मी निघालोय. 1 ते 1.5 तास झाला जवळ मला निघून. तर आता आम्ही थालीपीठ खाल्लं, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने. आणि प्रचंड ऊन आहे आणि ह्या वेळेस थोड्याच्या संख्या कमी आहे. हे थालीपीठ मम्मीने करून दिलं होतं, हे आम्ही खाल्लं. इथे दीदी आहे, विभा दीदी, आणि पाठीमागे सख्या. ही दीदी विभा दीदी, दादा दादा फोनवर बिझी आहे. तर आता डायरेक्ट कुठे थांबलो तर तुम्हाला दाखवेल. हॅलो, तर आत्ता आम्ही पोहोचलो, आम्ही फ्रेश झालो आणि हे कॉटेज पाठीमागे जिथे आम्ही स्टे करतो आहे. आत्ता आम्ही कॉफी चहा ऑर्डर केला आहे आणि मग तो पिऊ. थोडं माझं खूप जास्त डोकं दुखतं आहे म्हणून थोडं सेन्समध्ये नाही आहे, पण थोडं बरं वाटल्यावरती. ही दीदी माझी कॉफी आली आहे, बाकीच्यांचा चहा. बाकी ही पण रूम घेतली आणि अजून एक रूम आहे आणि यांचा विभूती दीदीच्या आवडती आहे. तर आता आम्ही चाललोय बीचवरती. आत्ता 6 वाजलेले आहे. आता बीचवर चाललोय आम्ही आणि त्याच्या आधी मला एक स्लीपर चप्पल घ्यायची, कारण की माझी चप्पल तुटत आलेली. तर चलो. वाव, किती छान व्ह्यू आहे ग तिथे. 20 रुपये पेरू घे मग. कोणता पेरू? तो पिंक कलरचा, त्यांना फ्रेश कापून देता का? पेरू एकच प्लेट. कितीला एक प्लेट? अच्छा, अजून काय घ्यायचं? कैरी दीदी, कैरी घ्यायची. घे ग कैरी. चालेल का? ऑनलाईन कैरी पण. आत्ता आम्ही आलोय बीचवरती आणि खूप छान वाटतंय. आणि आम्ही ही चटई घेतली 50 रुपये रेंटनी आणि त्याचं डिपॉझिट दिलं 200 रुपये. नवीन बिझनेस अनलॉक्ड. 5 तारखेची बुकिंग मारून घेतो ना. आता रात्र झाली ना, आता आम्ही चाललो आमच्या कॉटेजवरती परत आणि खूप रील्स काढल्या, आम्ही फोटोज काढल्या आणि आता चालले. खूप छान वाटतं इथे, पीसफुल. पण मग अंधार झालाय म्हणून आम्ही जातोय. हे आहे कॉटेज जिथे आम्ही घेतलं आणि इथे ना रात्रीचा व्ह्यू एवढा भारी असतो ना, खूप सुंदर. एवढं छान वाटतं, असं वाटतं की आपण कुठल्या क्लबमध्ये चाललो. मी तर कधी क्लबला गेले नाही, पण असं वाटतं. खूप सुंदर वाटतं. आता आम्ही इथे गेम्स घेऊ आणि डान्स घेऊ. गेम्स घेऊन फुल मजा करू आणि जेवण करू. नको, नाही झालं. गुड मॉर्निंग. सो आता मी उठले, आंघोळ केली, थोडा ब्लश आणि लिपस्टिक लावली आणि हा आउटफिट घातला आहे. जर का तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो मेक शुअर तुम्ही घ्या आणि परचेस केला. खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे. तो मी उठले, कॉफी पिली. आत्ता मी चाललो आहे जाऊच्या गणपती दर्शनाला. आणि मी एवढं हळू बोलते कारण की माझा आवाजच निघत नाही आहे. तर चला. आणि सकाळचा व्ह्यू खूप सुंदर आहे इथला, खूप. तुम्हाला दाखवते. खूप भारी वाटतं, एकदम पीसफुल. आत्ता आमचं प्लॅनिंग कसं आहे, आधी आम्हाला मंदिरात जायचं आहे आणि मग परत यायचं, मग फ्रेश होऊन जेवण करायचं आणि मग निघायचं. तर ही 2 डेजची ट्रिप होती. सो आम्ही काल आलेलो,
काल खूप एन्जॉय केला. रात्री नाचलो, गेम्स खेळलो, खूप धमाल मजा मस्ती केली. आणि तुम्ही बघू शकता माझे डोळे किती जास्त सुजले. जेव्हा मी खूप जणांना वाटतं की माझे डोळे मी खूप झोपते म्हणून सुचतात. असं नाही, मी जेव्हा थकते ना तेव्हा माझं तोंड आणि डोळे सुचतात. तर चला. हा ब्रेकफास्ट आला आहे आपला. पोहे आहे. या चल 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 चला. चला. ऐका ना, चला अशी या 2 मिनिटं अशी डायरेक्ट. फिरून आता आम्ही बसलोय जेवायला. मग कशी बघताय? आता आम्ही बसलो जेवायला. बघ कशी बघताय. जे ब्लॉग करतात त्यांनी लाजायला नाही पाहिजे. मग मी ब्लॉग करतच नाही माझ्यासाठी, ते मेमरीजसाठी. असं करा. यो आता आम्ही सगळे निघालो आहे घरी. मी ब्लॉग करायचं ॲक्च्युली मी विसरूनच गेले होते, जे की मी नेहमी विसरून जाते. तर आता आम्ही सगळ्या बॅग्स ज्या आहेत त्या गाडीमध्ये ठेवतोय, निघतोय लगेच. तर चलो नाशिकला. ही बॅग त्यांना द्यायची. हळू. हे पण ठेव, हे पण ठेव. हा मागे सर्वात मागे ठेवले. आता आम्ही थांबलोय आंबे गेला थोडं मोठं लागतं नाक. आता आम्ही आंबे घ्यायला थांबलो आहे. हे काय आणि वाईट वाईट, हे काय वाईट वाईट ग? असं अच्छा, कांदा युनिक कांदा. ते 250 रुपये 200 ला होतील ते. कोणते ते पण हो हो एकदम. आत्ता मी व्लॉग एडिट करत होते, म्हणजे तुम्ही जो हा व्लॉग बघताय तो मी एडिट करत होते. आणि मी बघितलं की मी म्हणजे एंड केलाच नाही ब्लॉगचा. तर आम्ही परवाच रात्री नाशिकला पोहोचलो. आणि मी ना व्लॉग तुम्ही बघू शकता. आता मध्ये मध्ये क्लिप्स भरपूर आम्ही धमाल केली, भरपूर ठिकाणी फिरलो, पण त्याच्या क्लिप्स घ्यायचा मी विसरून गेले. कारण की व्लॉग बनवायची सवय नसल्यामुळे मी काही जे शॉर्ट्स आहेत ते घेतलेच नाही आहे. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते की नेक्स्ट टाईम मी पूर्ण व्लॉग बनवणार आहे. आणि मी कुठेतरी ना असं लिहूनच जाणार की तुला प्रत्येक ठिकाणी व्लॉग बनवायचा आहे, कारण की मी विसरून जात होते. तर ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम मी नक्की व्लॉग बनवेल. आणि तुम्ही बघू शकता की मी थोडीशी टॅन झालेली आहे, सनस्क्रीन लावूनही. ठीक आहे, आता जास्त बोलत नाही, व्लॉग एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.